तुझ्यात हरवले मी. भाग 33. सायली कमरेवर हात ठेवून आदित्यकडे पाहत ठाम आवाजात म्हणाली, मी कधी, काय आणि किती खायचं हे मीच ठरवेन. माझी भूक, माझं मन आणि माझं पोट, त्यात तू पडू नकोस. आदित्य शांतपणे तिचं सगळं बोलणं एकत्र आला. शेवटी तो फक्त हसत म्हणाला, तुला एक गोष्ट दिसतच नाहीये. एवढं बोलून तो स्वयंपाकघराकडे निघून गेला. त्याचा अर्थ न कळल्याने सायली त्याच्या मागे गेली आणि वारंवार विचारू लागली, नेमकं काय दिसत नाही? पण आदित्यने उत्तर देण्याऐवजी साफसफाईचं काम सुरू केलं. उलट त्याने सायलीलाच पार्टीनंतर आवराआवर करण्यास सांगितलं. सायलीने हट्टाने उत्तर मागितलं तर आदित्यने दीर्घ श्वास घेत विचारलं, तू रोज आरशात स्वतःकडे बघतेस ना, मग तुला काहीच जाणवत नाही का? सायली अजूनच गोंधळली. तिने त्याच्या हातातील पिशवी खेचण्याचाही प्रयत्न केला आणि उत्तर न दिल्यास कॉकची बॉटल त्याच्या डोक्यावर ओतण्याची धमकी दिली. तरीही आदित्य शांत राहिला. शेवटी त्याने तिच्या पोटाकडे बोट दाखवत स्पष्ट सांगितलं की सतत अनहेल्दी पदार्थ खाल्ल्यामुळे तिचं पोट हळूहळू पुढे येऊ लागलं आहे. मी तुला खाऊ नको असं म्हणत नाही, पण अर्धा किलो केक एकट्याने संपवणं योग्य नाही. थोडं कमी खा आरोग्यासाठी. हे एक तास सायली स्वतःच्या पोटाकडे पाहत स्तब्ध झाली. तिच्या चेहऱ्यावर कोणताही भाव नव्हता. आदित्यलाही लगेच जाणवलं की आपण कदाचित जास्त बोललो. तो तिच्याजवळ येऊन शांतपणे म्हणाला, सॉरी, मला तुला दुखवायचं नव्हतं. मी फक्त तुझ्या आरोग्याची काळजी घेतो. क्षणात त्याच्या डोक्यात कल्पना आली. तो हसत म्हणाला, आजपासून तू रोज माझ्यासोबत जॉगिंगला ये. तुला आवडेल ते खा, पण व्यायामही कर. त्यामुळे कॅलरीज बर्न होतील आणि तब्येतही चांगली राहील. त्यानंतर तो तिला खाण्यापिण्याच्या सवयी, व्यायाम आणि आरोग्याबद्दल समजावत राहिला. पण सायली मात्र शांत उभी राहून त्याच्याकडे एकटक पाहत होती. सायली, काय झालं? क्षणात सायलीने दीर्घ श्वास घेतला. दोन्ही हातांनी कान झाकले आणि मोठ्याने किंचाळली. तिच्या अचानक किंचाळलेल्या आलेल्या किंकाळीने आदित्यही दचकला. तो घाबरून मागे सरकला आणि सोफ्यावर जाऊन बसला. कानावर हात ठेवून तोही डोळे मिटून बसला, कारण सायलीच्या सततच्या ओरडण्याने त्याचे कान अक्षरशः बधीर झाले होते. काही क्षणांनी सायली शांत झाली. आदित्यने सावधपणे एक डोळा उघडून पाहिले. समोर सायली कमरेवर हात ठेवून रागाने त्याच्याकडे पाहत उभी होती. दोघेही काही क्षण एकमेकांकडे पाहत राहिले. इतक्यात बाहेरून हरीशजी धावत आले. सायलीची किंकाळी ऐकून काहीतरी अनर्थ घडल्याची त्यांना भीती वाटली होती. मात्र आत येताच त्यांनी पाहिलं की सायली रागाने उभी आहे आणि आदित्य सोफ्यावर बसून कान झाकून आहे. ते गोंधळून दोघांकडे पाहू लागले. हरीशजींनी काळजीने विचारलं, काय झालं मॅडम? सायलीने रागाने आदित्यकडे बोट दाखवत उत्तर दिलं, भाऊ, याला आणि याच्या सामानाला 62 रुपयात तिथून घेऊन जा. हे ऐकताच हरीशजी आणि आदित्य दोघेही अवाक झाले. हरीशजी काही बोलणार इतक्यात सायली आदित्यसमोर येऊन उभी राहिली. त्याच्या टी शर्टची कॉलर पकडत ती संतापाने म्हणाली, मी काय खाते, किती खाते आणि कधी खाते याच्याशी तुला काय घेणं देणं आहे? मी अर्धा किलो केक खाऊ की 1 किलो? तुला का त्रास होतोय? तुला मला गर्लफ्रेंड बनवायचं आहे का, की माझ्याशी लग्न करायचं आहे? हे ऐकताच आदित्यने घाबरून पटकन नकारार्थी मान हलवली. परिस्थिती समजताच हरीशजींना हसू आवरेना. ते हसतच बाहेर निघून गेले आणि त्या दोघांना एकटं सोडून दिलं. हरीशजी बाहेर गेल्यानंतरही सायलीचा राग काही कमी झाला नव्हता. ती पुन्हा आदित्यकडे पाहत ठाम आवाजात म्हणाली, लक्षात ठेव, मला जेव्हा वाटेल तेव्हा मी खाईन, जे वाटेल ते खाईन आणि जितकं वाटेल तितकंच खाईन. माझी भूक, माझं मन आणि माझं पोट, यात तू अजिबात पडायचं नाही. आदित्यने लगेच होकारार्थी मान हलवली. ते पाहून सायलीच्या चेहऱ्यावर समाधान उमटलं. तिने त्याच्या गालावर हलकी थाप मारत हसून म्हटलं, गुड बॉय. इतकं बोलून ती स्वयंपाकघराकडे वळली आणि सहज म्हणाली, आता रात्रीच्या जेवणात काय बनवायचं ते बघू. काय? आताच? आदित्यच्या तोंडून नकळत शब्द बाहेर पडले. पण सायलीने रागाने मागे वळून त्याच्याकडे पाहताच त्याने लगेच दोन्ही हात तोंडावर ठेवले आणि गप्प बसला. सायली स्वयंपाकघरात निघून गेल्यावर आदित्यने सुटकेचा निश्वास टाकला. स्वतःशीच पुटपुटत तो म्हणाला, देवा, ही मुलगी कधी काय करेल काहीच सांगता येत नाही. क्षणात हसते आणि क्षणात रागवते. तिचा होणारा नवरा हे सगळं कसं सांभाळणार देवच जाणे. त्याचं वाक्य पूर्ण होण्याआधीच स्वयंपाकघरातून सायलीचा आवाज आला, आदित्य, ती मॅकेरनी पाहिलीस का? मी कुठे ठेवली आहे तेच आठवत नाही. सायलीचा आवाज ऐकताच आदित्यने डोळे फिरवले, कपाळावर हात मारला आणि तिच्या मदतीसाठी स्वयंपाकघराकडे निघाला. सायली आणि आदित्यचे दिवस आता हसत खेळत एकमेकांची मस्करी करत आनंदात जात होते. शनिवारी आदित्यला नोकरी मिळाल्याचा आनंद त्यांनी छोटेखानी पार्टी करून साजरा केला होता. त्यानंतर सोमवारी नियुक्तीपत्र घेण्यासाठी बोलावणे
आल्याने दोघेही सकाळी एकत्र घराबाहेर पडले. नेहमीप्रमाणे सायली तिच्या ठरलेल्या कॅबने ऑफिसला निघाली, तर आदित्य स्वतःच्या बाईकवरून आपल्या कामासाठी रवाना झाला. आदित्यने तिला बाईकवर सोडण्याचा आग्रह केला होता, पण सायलीने हसतच नकार दिला. रोज ठरवलेल्या वेळी येणाऱ्या कॅब ड्रायव्हरला अचानक नकार देऊन त्याचे नुकसान करणे तिला योग्य वाटत नव्हते. त्यामुळे ती नेहमीप्रमाणेच कॅबने ऑफिसला गेली. संध्याकाळी आदित्य घरी परतला तेव्हा त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद स्पष्ट दिसत होता. त्याने सायलीला नियुक्तीपत्र दाखवले, पगाराची माहिती सांगितली आणि तिचा आनंदही गगनात मावेनासा झाला. त्या आनंदात पुन्हा एकदा छोटेखानी पार्टी झाली. सायलीने नेहमीप्रमाणे मनसोक्त खाण्याचा आनंद घेतला, तर आदित्य तिच्याकडे पाहून हसत राहिला. दुसऱ्याच दिवसापासून आदित्य नियमित ऑफिसला जाऊ लागला. मात्र ऑफिसच्या नावाखाली तो नेमका कुठे जात होता हे त्याच्याशिवाय कोणालाच माहिती नव्हतं. दिवस पुढे सरकत होते. या काळात सायली अनेकदा तिच्या भूतकाळाच्या आठवणीमध्ये हरवून जायची. तिच्या बोलण्यातून आदित्यला तिच्या आयुष्यातील अनेक न सांगितलेल्या गोष्टी समजू लागल्या. 10वी उत्तीर्ण झाल्यानंतर सायलीने कैलास काकाकडे फक्त तिच्या शिक्षणासाठी मदत मागितली होती. कैलास काकाने तिची इच्छा नसतानाही तिच्या भविष्याचा विचार करून ती जबाबदारी स्वीकारली होती. तिला नाशिकमध्ये एखाद्या चांगल्या महाविद्यालयात प्रवेश घेण्याचा सल्ला दिला. पण सायलीचा निर्णय ठाम होता. मला नाशिकच्या बाहेर जग पाहायचं आहे. नवीन शहर, नवीन वातावरण आणि स्वतःच्या पायावर उभं राहण्याचा अनुभव घ्यायचा आहे, ती शांतपणे म्हणाली. तिच्या शब्दांमध्ये हट्ट नव्हता, तर स्वतःचं आयुष्य स्वतः घडवण्याची जिद्द होती. कैलास काकांना तिची काळजी वाटत होती, पण तिचं म्हणणंही त्यांना पटत होतं. घराबाहेर पडल्याशिवाय जगाचा खरा अनुभव मिळत नाही हे त्यांनाही माहिती होतं. शेवटी त्यांनी सायलीच्या इच्छेचा आदर केला आणि तिला मुंबईमध्ये शिक्षण घेण्याची परवानगी दिली. मात्र त्याच निर्णयाने पुढे सायलीच्या आयुष्यात अनेक कठीण वळण आणली आणि याची कल्पना त्यावेळी दोघांनाही नव्हती. मुंबईत पोहोचताच सायलीच्या मनात एक वेगळीच उत्सुकता होती. इथून तिच्या आयुष्याचा नवा अध्याय सुरू होणार होता. शिक्षण पूर्ण करून स्वतःचं भविष्य घडवायचं, स्वतःच्या पायावर उभं राहायचं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आयुष्यात पहिल्यांदाच काही जीवाभावाचे मित्रमैत्रिणी मिळवायचे. अशी अनेक स्वप्न तिच्या डोळ्यात होती. वसतिगृहात तिच्यासोबत राहण्यासाठी आणखी 3 मुली आल्या. त्या तिघीही वेगवेगळ्या शहरातून आल्या असल्यामुळे त्यांनाही वसतिगृहातच राहावं लागणार होतं. सुरुवातीचे काही दिवस अगदी आनंदात गेले. एकमेकींची ओळख करून देताना मात्र सायलीसमोर पुन्हा एकदा तिच्या आयुष्याचं कटू वास्तव उभं राहिलं. तिच्याकडे स्वतःच्या आईवडिलांचं नाव, आडनाव किंवा कुटुंबाबद्दल सांगण्यासारखं काहीच नव्हतं. खोटं बोलण्यापेक्षा सत्य सांगणं तिला योग्य वाटलं आणि तिने आपल्या आयुष्याची खरी कहाणी त्यांच्यासमोर मोकळेपणाने सांगितली. तिची कहाणी ऐकून सुरुवातीला त्या तिघींनी तिच्याबद्दल सहानुभूती व्यक्त केली. त्या प्रेमाने वागू लागल्या आणि सायलीलाही वाटलं की अखेर देवाने तिच्या आयुष्यात मैत्रीचं सुखही लिहिलं आहे. पण काळ जसजसा पुढे सरकत गेला तसतसं सगळंच बदलू लागलं. कॉलेज सुरू झाल्यानंतर त्या तिघींची ओळख काही श्रीमंत आणि प्रभावशाली विद्यार्थ्यांशी झाली. त्यांच्यासाठी माणसाची किंमत त्याच्या स्वभावावर नव्हे तर घराण्यावर आणि नावावर ठरत होती. सायली अनाथ आहे आणि तिच्या आईवडिलांविषयी कोणालाच काही माहिती नाही हे समजताच त्यांनी तिच्याविषयी चुकीच्या गोष्टी पसरवायला सुरुवात केली. हळूहळू ही चर्चा संपूर्ण कॉलेजमध्ये पसरली. अवघ्या 6 महिन्यात सायलीचं आयुष्य पुन्हा बदललं. ज्या 3 मुलींना ती आपलं सर्वस्व मानत होती त्याच तिच्यापासून दूर जाऊ लागल्या. सुरुवातीचे 3-4 महिने त्यांनी सायलीसोबत खूप आनंदाने घालवले होते. दरम्यान आश्रमाचे व्यवस्थापक सायलीच्या खर्चासाठी नियमित पैसे पाठवत असत. ते पैसे प्रत्यक्षात कैलास काका पाठवत होते, पण त्यांनी सायलीला याची कल्पना कधीच दिली नव्हती. भोळ्या स्वभावाच्या सायलीने त्या तिघींना मनापासून आपलं मानलं होतं. त्यामुळे त्यांच्यावर पैसे खर्च करतानाही तिने कधीच विचार केला नाही. रात्री भूक लागली की बाहेरून जेवण मागवणं, बसऐवजी टॅक्सीने फिरणं, बाहेर खाण्यापिण्याचा आनंद घेणं या सगळ्याचा खर्च त्या सहजपणे सायलीकडून करून घ्यायच्या. सायलीला मात्र त्यातही आनंद वाटायचा. ज्या लोकांना ती आपल्या आयुष्याचा भाग समजत होती तेच एक दिवस तिचा विश्वास इतक्या निर्दयपणे तोडतील याची तिला कल्पनाही नव्हती. एक दिवस तिच्या कानावर स्वतःबद्दल पसरवल्या जाणाऱ्या अपमानास्पद अफवा आल्या. त्या ऐकून तिचं मन अक्षरशः तुटून गेलं. पण त्याहून मोठा धक्का तेव्हा बसला जेव्हा तिला समजलं की तिच्या त्या तिन्ही मैत्रिणींनीही तिची साथ देण्याऐवजी त्याच लोकांची बाजू घेतली होती. सायलीने कैलास काका तिचे पालक म्हणून उभे आहेत हे कोणालाच सांगितलं नव्हतं. त्यांच्या पदाचा किंवा ओळखीचा फायदा घेऊन मैत्री टिकवायची हे तिच्या स्वभावातच नव्हतं. उलट लोकांनी तिच्याशी तिच्या स्वभावासाठी मैत्री करावी अशीच तिची इच्छा होती. डोळ्यात अश्रू आणून तिने त्या तिघींना विचारलं,
मी तुमचं काय बिघडलं होतं? माझी साथ सोडून तुम्ही त्यांच्यासोबत का गेलात? त्यावर त्या निर्विकारपणे म्हणाल्या, जर आम्ही तुझी साथ दिली असती तर आमच्या पाठीशी उभं राहणारं कोण होतं? त्या श्रीमंत लोकांशी वैर घेण्याइतकी आमची ताकद नाही. त्या एका उत्तराने सायलीच्या मनावर खोल जखम झाली. त्या दिवशी तिला पहिल्यांदाच जाणवलं की समाजात माणसाच्या स्वभावापेक्षा त्याच्या नावाला आणि ओळखीला जास्त किंमत दिली जाते. क्षणभर तिच्या मनात विचार आला, जर तिने कैलास काकांचं दत्तक स्वीकारलं असतं तर आज परिस्थिती कदाचित वेगळी असती. पण पुढच्या क्षणी तिने तो विचार मनातून काढून टाकला. लोकांना सत्य कळलं असतं तर त्यांनी दयाच्या नजरेनं पाहिलं असतं, असं म्हणत तिने स्वतःच मन समजावलं. पण नियतीची परीक्षा अजून संपलेली नव्हती. एक दिवस तिच्या कानावर अशी घाणेरडी अफवा आली की ती वेश्या वस्तीतील एका स्त्रीची मुलगी आहे. तो शब्द तिच्या हृदयात बाणासारखा घुसला. त्या रात्रभर रडत राहिली. संध्याकाळी त्या तिन्ही मुली खोलीत आल्या, पण सायलीची अवस्था पाहूनही त्यांच्या मनाला काहीच पाजर फुटला नाही. त्या तिला तशाच अवस्थेत सोडून निघून गेला. त्या दिवसानंतर सायलीच्या मनातून मैत्रीवरचा विश्वास कायमच उडाला. शाळेत जे मिळालं नव्हतं ते कॉलेजमध्ये मिळेल या आशेने ती इथे आली होती. पण इथेही तिच्या वाट्याला विश्वासघातच आला आणि त्या दिवसापासून तिने मनाशी एक निर्णय घेतला, आता पुन्हा कोणालाही इतकं जवळ येऊ द्यायचं नाही. त्या 3 मुली पुन्हा खोलीत कधी आल्या हे सायलीला कळलंच नाही, कारण तिने जेव्हा डोळे उघडले तेव्हा ती हॉस्पिटलच्या बेडवर पडलेली होती. दिवसभर उपाशी राहणं, सतत रडणं आणि मानसिक धक्का या सगळ्याचा तिच्या शरीरावर इतका परिणाम झाला होता की ती नेमकी कधी बेशुद्ध पडली हे तिलाही समजलं नव्हतं. दुपारच्या वेळी वसतिगृहाची मॅट्रॉन नेहमीप्रमाणे सर्व खोल्यांची पाहणी करत होती. सायलीच्या खोलीजवळून जाताना तिच्या लक्षात आलं की दरवाजा उघडाच आहे. शंका आल्याने तिने आत डुकावलं. सायली पलंगावर निश्चल पडलेली होती. त्यावेळी सर्व विद्यार्थी कॉलेजमध्ये होते. एवढ्या वेळपर्यंत एखादी मुलगी खोलीत झोपून आहे हे पाहून मॅट्रॉन तिच्या जवळ गेली. पण सायलीचा लालबुंद चेहरा आणि तिच्या अंगातून निघणारी प्रचंड उष्णता पाहताच परिस्थितीचं गांभीर्य तिच्या लक्षात आलं. तिने घाईघाईने सायलीच्या कपड्याला हात लावला. तिचं संपूर्ण शरीर तापाने अक्षरशः फणफणत होतं. मॅट्रॉनने तिला उठवण्याचा प्रयत्न केला, पण सायली बेशुद्ध होती. क्षणाचाही विलंब न करता तिने वसतिगृहातील कर्मचाऱ्यांना बोलावलं आणि तातडीने सायलीला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सायलीचा भूतकाळ ऐकल्यानंतर आदित्यला त्या दिवसाची आठवण झाली, जेव्हा तापाने फणफणत असताना तो स्वतः बेशुद्ध पडला होता आणि सायली त्याच्यासाठी रडली होती. त्यावेळी त्याला तिच्या अश्रूचं कारण समजलं नव्हतं, पण आता सगळं स्पष्ट झालं होतं. स्वतःने भोगलेल्या वेदना जेव्हा एखाद्या दुसऱ्या व्यक्तीच्या आयुष्यात पुन्हा घडताना दिसतात तेव्हा जुन्या जखमा न कळत पुन्हा उघडतात. सायलीसोबतही अगदी तसंच झालं होतं. एकेकाळी ती स्वतः तापाने बेशुद्ध पडली होती आणि तिच्या आजूबाजूला तिचं म्हणावं असं कोणीच नव्हतं. नंतर जेव्हा तिने आदित्यला त्याच अवस्थेत पाहिलं तेव्हा स्वतःचा तो एकाकी भूतकाळ तिच्या डोळ्यांसमोर उभा राहिला आणि म्हणूनच तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले होते. त्या क्षणी तिने कोणताही विचार न करता आदित्यची काळजी घेतली. सायलीला रुग्णालयात दाखल केल्याची बातमी संपूर्ण कॉलेजमध्ये वाऱ्यासारखी पसरली, पण बहुतेक विद्यार्थ्यांनी त्याकडे फारसं लक्ष दिलं नाही. मात्र प्राचार्यांच्या मनात वेगळीच चिंता होती. सायलीची जबाबदारी कोणाकडे आहे हे त्यांना माहिती होतं. तिच्या पालकांच्या जागी उभे असलेले कैलास काका सध्या मुंबईचे पोलीस आयुक्त होते आणि त्यांच्या स्वभावाची व कर्तव्यनिष्ठेची कल्पना प्राचार्यांना होती. काही दिवसांपूर्वीच त्यांना बढती मिळाली होती. सायलीलाही याची माहिती होती, कारण कैलास काकांनी स्वतः फोन करून तिला ही आनंदाची बातमी सांगितली होती. मुंबईत राहूनही कैलास काका नियमितपणे वसतिगृहाच्या लँडलाईनवर फोन करून सायलीशी चौकशी करत असत. त्यांनी तिला मोबाईल घेण्याचाही आग्रह केला होता, पण कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांचं मोबाईलवरील वाढतं आकर्षण पाहून सायलीने तो नाकारला होता. तिला फक्त अभ्यास करायचा होता, स्वतःच्या कष्टाने उभं राहायचं होतं. प्राचार्यांनीही कॉलेजमध्ये सायलीबद्दल सुरू असलेल्या अफवा ऐकल्या होत्या, मात्र सायलीने कधीच तक्रार केली नव्हती. त्यामुळे त्यांनी ती या सगळ्याकडे दुर्लक्ष करत असेल असंच गृहीत धरलं होतं. पण आज ती रुग्णालयात पोहोचली होती. आज मात्र त्यांना खात्री वाटू लागली की कॉलेजमध्ये सुरू असलेली हीच कुजबूज तिच्या या अवस्थेला कारणीभूत असावी. कैलास काकांना माहिती देण्यापूर्वी त्यांनी सत्य जाणून घेण्याचा निर्णय घेतला. ते थेट रुग्णालयात गेले. डॉक्टरांनी तपासून सांगितलं की सायलीची प्रकृती सध्या धोक्याबाहेर असली तरी ताप खूप वाढला होता. थोडा जरी उशीर झाला असता तर परिस्थिती गंभीर होऊ शकली असती. हे ऐकताच प्राचार्याच्या अंगावर अक्षरशः काटा आला. त्यांनी मनोमन देवाचे आणि वेळेवर सायलीला पाहणाऱ्या मेट्रनचे आभार मानले. 24 तासानंतर सायली शुद्धीवर आली. डोळे उघडताच तिच्यासमोर उभे असलेले पहिले व्यक्तिमत्व म्हणजे प्राचार्य होते. अपराधी भावनेने त्यांनी सायलीची माफी मागितली. कॉलेजमध्ये सुरू असलेली कुजबूज कायमची थांबवली जाईल असं आश्वासनही दिलं. ते म्हणाले की त्यांनी प्रत्येक विद्यार्थ्याला कठोर शब्दात समज दिली आहे.
गरज पडल्यास त्यांच्या पालकांनाही बोलावलं जाईल अशी ताकीद दिल्यानंतर सर्व विद्यार्थी घाबरले आणि माफी मागण्यास तयार झाले. मात्र सायली आणि प्राचार्य दोघांनाही माहिती होतं की ती माफी मनापासून नव्हती. त्यांना फक्त हे प्रकरण त्यांच्या घरापर्यंत पोहोचू नये एवढीच भीती होती. एक गोष्ट मात्र प्राचार्यांनी सायलीपासून लपवली. विद्यार्थ्यांना घाबरवण्यासाठी त्यांनी कैलास काकांच्या ओळखीचा उल्लेख केला होता. सायलीच्या पालकांच्या जागी उभा असलेला व्यक्ती मुंबईचा पोलीस आयुक्त आहे हे समजताच अनेक विद्यार्थ्यांचा सूरज बदलला होता. त्याचाच फायदा घेत प्राचार्यांनी सर्वांना सायलीपासून दूर राहण्याचा आणि पुन्हा तिच्याविषयी कोणतीही अफवा न पसरवण्याचा इशारा दिला होता. प्राचार्य पुन्हा एकदा म्हणाले, "कृपा, ही गोष्ट कैलास काकापर्यंत पोहोचू देऊ नकोस. कॉलेजची बदनामी होईल." सायलीने शांतपणे त्यांच्या बोलण्याकडे पाहिलं. दुसऱ्याचं सुख हिरावून घेऊन स्वतः आनंदी होणं तिच्या स्वभावातच नव्हतं. देवाने तिच्याकडून आयुष्यात खूप काही हिरावून घेतलं होतं, म्हणून दुसऱ्याच्या आयुष्यातही तसंच दुःख यावं अशी इच्छा तिच्या मनात कधीच नव्हती. म्हणूनच तिने प्राचार्यांना माफ केलं आणि हा प्रसंग इथेच संपवण्याचा निर्णय घेतला. प्राचार्यांनी सायलीला तिच्यासोबत घडलेली संपूर्ण घटना कैलास काकांना सांगू नये अशी विनंती केली. यापुढे कॉलेजमधील कोणत्याही विद्यार्थ्याकडून तिला त्रास होणार नाही याची त्यांनी स्वतः जबाबदारी घेत आश्वासन दिले. सायलीनेही त्यांच्या विनंतीला मान दिला, कारण या कॉलेजमध्ये प्रवेश घेण्याचा निर्णय तिचाच होता. कैलास काकांनी अनेकदा दुसरे कॉलेज निवडण्याचा सल्ला दिला होता, पण हट्टाने तिनेच हे कॉलेज निवडले होते. आता जर त्यांना हे सर्व समजले तर तिला इथे अजिबात राहू देणार नाहीत याची तिला खात्री होती. तिच्या मनात आणखी एक विचारही सतत घोळत होता. जर तिने हे कॉलेज सोडून दुसऱ्या कॉलेजमध्ये प्रवेश घेतला तरी तिच्याबद्दलच्या अफवा तिथेही पोहोचू शकतात. मग पुन्हा तेच अपमान, तीच कुंजपणा आणि तोच एकटेपणा तिच्या वाट्याला येईल ही भीती तिच्या मनात खोलवर घर करून बसली होती. 3 दिवसांनी सायलीला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आणि ती पुन्हा वसतिगृहात परतली. दुसरी खोली उपलब्ध नसल्याने तिला ती खोली एकटीला देण्यात आली. त्याबद्दल प्राचार्यांनी तिची माफी मागितली, पण सायलीला आता त्याचं काही वाटत नव्हतं. त्या 3 दिवसात तिच्या मनात बरंच काही बदललं होतं. तिला जाणवलं होतं की या जगात शेवटी स्वतःची साथच सर्वात खरी असते. जेव्हा तिच्या कठीण काळात कोणीच तिच्यासोबत उभं राहिलं नव्हतं, तेव्हा आता तिनेही कोणाकडून अपेक्षा ठेवणं सोडून दिलं होतं. लहानपणापासूनच ती एक गोष्ट अनुभवत आली होती. ज्यांना ती मनापासून आपलं म्हणायची तेच हळूहळू तिच्यापासून दूर जायचे. कैलास काका आणि साधना काकू यांच्या रूपाने तिला एक कुटुंब मिळेल अशी जी आशा तिच्या मनात निर्माण झाली होती, तीही परिस्थितीमुळे अपुरीच राहिली. त्या दिवसानंतर सायलीने मनाशी एक ठाम निर्णय घेतला. आता ती फक्त स्वतःसाठी जगणार होती. आई वडील नाहीत, भावंड नाहीत, मित्रमैत्रिणी नाहीत, मग अपेक्षाही नाहीत. ताईने तिला वर्षापूर्वी दिलेला सल्ला त्या क्षणी पुन्हा तिच्या मनात जागा झाला. माणूस या जगात एकटाच येतो आणि एकटाच जातो, म्हणून स्वतःच्या पायावर उभं राहायला शिक. त्या शब्दांचा खरा अर्थ आज तिला उमगला होता. ताईने तिला हेही शिकवलं होतं की लोक जर तुझ्या शांतपणाला कमकुवतपणा समजत असतील तर वेळ आल्यावर ठामपणे उभं राहायला शिक. स्वतःचा स्वाभिमान जप, कारण तोच तुझी खरी ताकद आहे. त्या दिवसानंतर सायली बदलली. तिच्या स्वभावातील निरागसता अजूनही जिवंत होती, पण तिच्या मनाभोवती आता एक कठीण कवच तयार झालं होतं. ताईने शिकवलेलं प्रत्येक शब्द तिने आयुष्याचा नियम बनवला आणि नव्या सायलीचा जन्म तिथूनच झाला.